प्लीज जा. एवढंच साईज इथं शिजायला लागलाय. किती मस्त ना. गाईज मला प्रोटेस्टला जाण्यासाठी देत नाहीये सगळे. नाही जायचं का निमित्ताने हे वडे बनवत आहे मी. मला जेवण आवडते. गाईज मी टमाट्याची चटणी बनवत आहे. मी ज्याप्रमाणे बनवत आहे ना त्याप्रमाणे तुम्ही बनवलात ना भाई, तुम्ही एक युनिक चटणी खाणार आहे फॉर शुअर. तर ज्याप्रमाणे मी दाखवत आहे ना त्याप्रमाणे तुम्ही पण बनवा. ह्या टमाट्याच्या चटणीमध्ये ना लसूण जास्त प्रमाणात लागतं. ठीक आहे, मग मी हे लसूण सोलून घेतले. ह्याला व्यवस्थित आता वाटून घेते बारीक बारीक. आता टमाट्याची चटणी बनवण्यासाठी हे टमाटे, ठीक आहे, हे टमाटे मी आता बारीक कट करून घेते. मग मिक्सरमध्ये वाटते. एकदम ते टमाट्याची प्युरी असते ना तसं प्युरी करून घेते. हे बघा, हे आता वाटून घेऊ आपण. टमाटे आणि मीठ. गाईज एकदम प्रॉपर प्युरी बनवून घ्यायचं. गाईज एक गोष्ट लक्षात ठेवा, ही चटणी बनवण्यासाठी थोडं जास्त तेल लागतं. ठीक आहे, म्हणून थोडं जास्त तेल घेतले. आणि हे बघा, ही लसणाची जे आहे ना बारीक बारीक वाटलेलं ते ह्यामध्ये टाकते. आता ह्यामध्ये मीठ, तिखट आणि हळद टाकणार आहे. आता ह्यामधून वरती असं तेलाचा थर जोपर्यंत येणार नाही ना तोपर्यंत शिजवून घेऊ आपण ह्याला. गाईज हे हाफ कुक झालंय, तेल सुटलंय थोडं. हे बघा, हे साईडला असं पडतो म्हणून कधी पण शिजवताना ना असं झाकून शिजवा. तर इथं मी भाकर बनवून घेते. हे बघा, खूप भूक लागलाय का? अजून 10 मिनिट थांबू शकता का? ठीक आहे. ही अशी चटणी बनते. दिसते का तेल? ही अशी तेल दिसली पाहिजे. आणि हे माझं ताट, ही डाळ, चटणी, भाकर. नाही आवडले? छान बनलं का? हो. तुमची फेवरेट आहे ना हे? मी जाते. नाही. गाईज मला प्रोटेस्टला जाण्यासाठी देत नाहीये सगळे. बसली बस की जरा. तुम्ही गेल्यानंतर जाणार. नाही जायचं का? का? मी जाते ना. नाही बाई, निघालं काढते. तुमची बस जाते ना शनिवार वाड्याला? कोणतं बस जाते? कुठलंच नाही जात. जाते ना 204. नाही जायचं ते. मग जायचं. ओ प्लीज. मी जाते. मी जाते. प्रेमानं ऐकणार आहेस की ओरडल्यावर ऐकणार आहेस? एकदा जाते, एकदा. नाही. प्लीज प्लीज. एकदा नाही, दोनदा नाही, कधीच नाही जायचं. ते उचलून ठेव पहिलं बघ कशी. प्लीज. का कारण काय? नाही जायचं. का? का? बोला. मग मी उचलते. हां उचल जा. बोला व्हिडिओमध्ये बोला. प्लीज उचल ना. नाही नाही, मग जसं बोललात तसं प्लीज. प्लीज उचल जा. गाईज हे बघा काय बोलत आहेत. हे मला असं म्हणत आहेत की 6 महिने तू काम करून पैसे घरात आण आणि 6 महिने मी काम करून पैसे आणणार. म्हणजे 6 महिने ते घर सांभाळणार, 6 महिने मी घर सांभाळणार. म्हटलं ठीक आहे, चालेल, डील पक्की. जसं मी घरचे कामं करते तसं तुम्हाला करावं लागेल. घरातलं जेवण बनवावं लागेल, कपडे धुवायचं, भांडी धुवायचं, हे सांगितलं नॉर्मली जसे मी करत आहे, जसं हे कमवून आणत आहे. तर हे बोलत आहे नाही मी नाही तसं करणार. म्हटलं काय अर्थ आहे मग? कष्ट मी डबल करू? हे बोलत आहे की एक काम कर, तू निम्मं काम कर आणि निम्मं मी करतो.
आज थोडी ना अनफेअर आहे ते. अनफेअर आहे ना मग. डील आहे बरोबर. तुम्ही 6 महिने पैसे कमवणार तर मी 6 महिने पैसे कमवणार. मी 6 महिने जर घरातलं काम करत असेल तर तुम्ही 6 महिने घरातले काम करणार ना. हे बघा भगर आमटी बनवत आहे. हे आमटी आणि इथं भगवर हे थोडं अर्ध शिजवून घेते, मग त्यानंतर सिट्टीला लावते. एक मॅजिक दाखव. हे बघा स्टवचा फ्लेम कसं आहे, सर्कल आहे, रिंग. फक्त एवढं साईज आहे बघ, एवढंच साईज इथं शिजायला लागलं आहे. किती मस्त ना. हे दरवेळी मीठ का कमी पडते भगरमध्ये मला समजतच नाही. कायच होतं का भगर आमटी. मीठ आणू. हे ज्यांना किती चिंता होतीये, जेव्हा कधी असं निवांत बसले ना तेव्हा विचारतात उद्या काय बनवणार आहे जेवण, संध्याकाळी कधी काय बनवणार आहे जेवण, किंवा सकाळी काय बनवणार आहे जेवण. हे सारखी चिंता आहे त्यांना जेवणाची. का हो असं का? प्री प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. प्री प्लॅन. वा. पण जेवणाबाबतीतच का, बाकीच्या गोष्टी का नाही सुचत तुम्हाला? जेवणच बरं. मला जेवण आवडतं. अजून बोला, काहीतरी बडबड करा. नाही तेच तेवढंच. काहीतरी सांगा अजून, काहीतरी बोला की म्हणजे तू जेवण चांगली बनवते ना म्हणून असं. मला जेवण आवडतं. काय करणार आहे आता कामावर जाऊन? काम करणार. मी वडे बनवत आहे. हे बघा हे बनवून ठेवले ऑलरेडी. हे फक्त तळायचं आहे मला. आज आहे आषाढ एकादशी, तर एकादशी निमित्ताने हे वडे बनवत आहे मी. काय लावायचं? मच्छर लावायचं आहे का? कुठून लावू मच्छर? मच्छर यायला होतं काय.